राईट हँड ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडू उडवलाय समोर, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालीने विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर विवेक शेलार प्रिन्स ऑफ भिवंडी या गोलंदाजाने विकेट प्राप्त करून दिले सरस्वती कालीन टीमला. ओव्हर द विकेटने विवेक बॅटची कडा, दुसरी विकेट विवेक शेलारच्या खात्यामध्ये. 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त करून दिलेत विवेक शेलारने आपल्या टीमला. फलंदाज बाद आणि आता विवेक शेलार अपील केली आहे परंतु सहमती नाहीये. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय पहिल्या ओव्हरचा, परंतु एकही धाव अजूनही जमा करता आली नाहीये जय हनुमान वाहुली टीमला. 3 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेत विवेक शेलारने. दमदार सुरुवात करून दिली आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर सरस्वती कालीन टीमला. डॉट चेंडू विकेट दबाव निर्माण करतील आणि तो दबाव आता जय हनुमान वाहुली टीमवर निर्माण झालाय. राईट हँड ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फ्रंट फूट ओपन करून कट करण्याचा प्रयत्न, ज्यामध्ये मिडन ओव्हर देखील जय हनुमान वाहुली टीमच्या शुभमच्या नावावर राहिली. आणि दरम्यान तिसरा गडी बाद या ओव्हरमध्ये विवेक शेलार तिसरी विकेट आपल्या नावावर करत असताना 5 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्यात, कोणती धाव दिलेली नाहीये. क्षेत्ररक्षणाच्या बिबरचनेमध्ये थोडासा बदल. राईट हँड ओव्हर द विकेटने या ओव्हरचा शेवटचा चेंडू शुभमसाठी. बॅकफुटला जात असताना पंच खेळलाय, धावबाची संधी, डायरेक्ट हिट, परंतु अखेरकार ती एक सिंगल धाव पूर्ण केली शुभम आणि प्रज्वलने आणि खातं ओपन झालं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान वाहुली टीमची धावसंख्या 3 गडी बाद 1. काय दमदार सुरुवात करून दिली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सरस्वती कालीनचा गोलंदाज विवेक शेलारने.